काल नागपूरजवळ एक मोठ्या घराण्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढीत म्हणजेच काका आणि पुतण्या या दोघांमध्ये वादावादी झाली। पुतण्याने काकांना फावड्याने मार मारलं, त्यानंतर पुन्हा मारामारी झाली आणि मग म्हाताऱ्या काकांनी सरळ घरात घुसून बंदूक काढली आणि आपल्या दोन्ही पुतण्यांवरती गोळीबार केला। काका आधीच जखमी झाले होते। गोळीबारात पुतण्यांच्याही पोटात गोळी लागली होती। दोन्ही पुतणे सध्या गंभीर आहेत। एका लहानशा गोष्टीवरून सुडगणी पेटला म्हणजे कसे जीवघेणे हल्ले होतात याचे हे जिवंत पुरावा आहे। आपलं घराणं, आपली भाऊबंदिकी यांच्यामधील लढाई काही नवीन नाही। मराठ्यांचा इतिहास पाहिला तर राघोबा दादा समोरच गारद्यांनी त्याच्या पुतण्याला ठार मारलं। नारायण नावाचा लहानसा मुलगा काका मला वाचवा, काका मला वाचवा असं म्हणून राघोबा दादांच्या समोर रडत होता, पण काकांना त्या क्षणी अजिबात दया आली नाही। अशा प्रकारचे दुसऱ्या पिढीचे संबंध आणि तिसऱ्या पिढीतील परस्पर संबंध यातून वैर निर्माण होणं हे काही नवीन नाही। त्यासाठी आपण काही आधुनिक काळातील उदाहरण बघूया। स्वर्गीय पंतप्रधान इंदिराजी गांधी यांचे दोन सुपुत्र होते। त्यापैकी एक म्हणजे संजय गांधी, राजकारणात सक्रिय होते, तर त्यांचेच भाऊ राजीव गांधी वैमानिक होते। संजय गांधी यांचे अपघाती निधन झाले आणि काही दिवसातच आपल्या लहानशा लेकराला घेऊन संजय गांधी यांच्या पत्नी मेनका गांधी छोट्याशा वरूनसह घराबाहेर पडल्या। एक मोठं घराणं दुभंगले आणि त्याचं अजूनही मनोमिलन झालं नाही। आपले गोविंदराव पवार यांचे एक पुत्र शरदचंद्रजी पवार राजकारणात तेजाने तळपत होते। मुख्यमंत्री पदापासून केंद्राच्या राजकारणात आपला आब राखून होते। अनेक दिवस त्यांनी आपले बंधू अनंतराव यांचं चिरंजीव अजित पवार यांना राजकारणात प्रस्थापित केले, पण इथेही काकांनी कधीतरी राजसन्यास घ्यावा म्हणून पुतणे विरोधी पक्षात दाखल झाले। तिसरे उदाहरण म्हणजे बीडचे आपण घेऊया। बीडच्या मुंडे कुटुंबातील एकाच व्यक्तीचे दोन पुत्र होते। पंडित काका आणि गोपीनाथराव अशी त्यांची नावे आहेत। मात्र गोपीनाथराव यांचं नेतृत्व राजकारणात चमकलं। त्यांनी आपल्या कन्येबरोबरच आपल्या बंधूचे अण्णाचे चिरंजीव धनंजय यांना राजकारणात हवे ते दिलं नाही, म्हणून त्यांनी काकापासून फारकत घेतली। ही नवीन 2 ते 3 उदाहरणं म्हणजे भांडणच आहेत असं आपण समजलं पाहिजे। अगदी कालपर्यंत ठाकरे कुटुंबात तरी काय झालं? या सर्व मंडळींनी एक दुसऱ्यांना शब्दांच्या किती गोळ्या मारल्या हे आम्हाला सांगायची गरज नाही। अशा प्रकारचे कितीतरी उदाहरणे पुराणात सापडतील, इतिहासातही सापडतील। म्हणजेच अशा प्रकारचे कौरव पांडवाचे युद्ध घराघरात सुरू असते। आताच्या काळात जी काही लढाई आहे ती सत्ता आणि वर्चस्व आणि संपत्तीसाठी आहे असं आपण मानूया। आम्ही वर उल्लेख केलेल्या पर्वाचे भांडण नागपूर जवळील एका प्रस्थापित घराण्याचे आहे। आपापसातील अशा प्रकारच्या लढायांमध्ये अनेक परिवार बर्बाद झाले आहेत। न्यायालयाचे खटले लढणारे दोन्ही पक्ष लढता कंगाल देखील होतात, हे आपण अनेकदा वाचलं असेल किंवा बघितलंही असेल। मग या अशा संघर्षाला थांबवण्यासाठी कुठे काही करता येईल का याचा शोध घेतल्यावरती नेमकं काय दिसतं? खरं तर तुम्ही आम्ही माणसेच आहोत, पण हे सर्व पाहिल्यानंतर माणुसकी काय असते याचा विचार केल्यावरती माणुसकी म्हणजे काय असते याचा बोधच होत नाही। त्यामुळे माणसाची व्याख्या करताना माणूस हा क्षणाचा प्रेमळ प्राणी असून अनंत काळाचा क्रूर शापवत आहे असं दिसतं। काल घडलेल्या प्रकाराचं जे वर्णन आपण वाचलं आहे त्यावरून फक्त काहीतरी क्षुल्लक बाबीसाठी प्रहारावरती प्रहार करणारे यांचं गणित कुणालाही सोडवता येणार नाही। इतिहासातील पाने चालली तर आपण वर दिलेल्या उदाहरणासारखीच लाखो उदाहरणं सापडतील। वर्तमानात तर राजकारण करताना भावाविरुद्ध भाऊ, काका विरुद्ध काका एवढंच कशाला, बापा विरुद्ध पुत्र आणि आजोबा विरुद्ध नातू, सासऱ्या विरुद्ध सून आणि सुने विरुद्ध सासू अशी अत्यंत अनुकुचितदार नात्यातील भांडणं सापडतील। नंदुरबारच्या एका खासदाराला आणि महाराष्ट्राच्या एका मुख्यमंत्र्याला चक्क रक्ताच्याच आणि सख्या नात्यानेच घरी बसवलं। या गोष्टीलाही फार काळ गेलेला नाही। माणसातील क्षुद्र व्यवहार क्षणोक्षणी दिसतो। म्हणूनच माणूस हा खराखुरा क्रूर प्राणी आहे असा आमचा सिद्धांत झाल्यासारखं वाटतं। पिढ्यानपिढ्याचं हे गाणं आधीही सुरू होतं, आताही सुरू आहे आणि पुढेही सुरू राहील।